मंडळी, आज मी तुम्हाला साबुदाणा न भिजवता पाण्याचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणारी उपवासाची चकली आज बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी साबुदाणा लागणार आहे। तर बारीक साबुदाणा घेतलेला आहे। 5 ते 6 मिनटं आपल्याला साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे। थंड करून मिक्सरला दळून घ्यायचा आणि पिठाच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। जो वरती उरेल ना तो पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आहे। असं सगळं साबुदाण्याचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे 1 किलो बटाटे लागणार आहे। तर बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहे, कच्चे ठेवायचे नाही। आणि त्यानंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे, स्मॅश करायचे नाही अजिबात। त्यामध्ये मी 10-12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। ह्या कमी तिखट आहे, तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला पाणी न टाकता आपल्याला पीठ भिजवायचं आहे, म्हणून एकदम आपल्याला पीठ टाकायचं नाही। तर 1 किलो बटाट्यासाठी मला पूर्ण अर्धा किलो साबुदाण्याचं पीठ लागलेलं आहे। तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे। आता इथे आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे। एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा, त्यामध्ये पीठ ठेवून घ्यायचं आणि कुकरला ठेवून आपल्याला याच्या 9 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, सविस्तर व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर आता कुकर झालेला आहे। थंड झाल्यानंतर कुकरमधून पीठ काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते पीठ त्याच कपड्यामध्ये आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे चांगलं। आणि नंतर आपल्याला सोऱ्याने त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तर इथे बघा, चकलीचा सोऱ्या घ्यायचा आहे आपल्याला, त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि झाकण बंद करून आपल्याला ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही प्लॅस्टिक शीटवर पाडू शकता, कपड्यावर पाडू शकता। तर आज मी तुम्हाला प्लेटवर पाडून दाखवणार आहे। तर एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तर प्लेट तापल्यामुळे चकल्याही लवकर वाळल्या जातात। तर मला उशीर झाला होता टाकण्यासाठी, तर माझ्या 1 दिवस वाळल्या नव्हत्या। तर अशा 2 ते 3 दिवस आपल्याला ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे 6 प्लेट्स माझ्या भरल्या होत्या आणि त्या मी उन्हामध्ये वरती गच्चीवर नेवल्या, त्याच्यात झाकण ठेवून ह्या वाळून घेतलेल्या आहेत। तर अशा 3 दिवस मी चकल्या वाळवलेल्या आहे। कडकडीत वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर खराब होणार नाही। तर आता तळून बघूया। तर तळून बघितल्यानंतर ती चौपट अशी फुलते आणि त्याला तेलही खूप कमी लागतं। एकदम खुसखुशीत हाताने चुरल्यानंतर लगेचच चुरल्या जाते, अगदी खुसखुशीत अशी चकली आपली तयार झाली आहे। तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।